कॉलेजने तर दिवसभर उभं राहायलाच लावलं. स्पेशल चहा पिऊन दिवसाची सुरुवात झाली. हा स्पेशल चहा असण्याचं कारण आहे तो कॉलेज कडून मिळाला होता. कॉलेजमध्ये मोठा इव्हेंट होता. पहिले तर डिसिप्लिन कमिटीचा मेंबर ह्या नात्याने पोरांना फोन करून आमंत्रण स्वीकारले का नाही हे विचारण्यात आलेले. सगळे येऊन निवांत बसलेले. त्यात तुमचा भाऊही बसलाय. निवांत बसलेलं कॉलेजवाल्यांना कधी बघवणार आहे. त्यामुळे पोरांना म्हटलं चला तुम्हाला स्कूल ट्रिपला नेतो आणि खाली येऊन गेस्टचे स्वागत करायला त्यांना असं उभं केलं. सरांचा ग्लोईंग चेहरा पण व्हिडिओ मध्ये घ्यावा म्हटलं, पण ह्या ग्लोने तुमच्या डोळ्यांचा नंबर नको वाढायला म्हणून हाईड केलाय. आमचा एक फोटो काढ असं आपण लग्नात फोटोग्राफरला म्हणतो. तेच काम हे कॉलेजमध्ये फक्त बिनपगारी करतात. यांचा आणि फोटोग्राफरचा दोघांचाही सेम आहे. यांनी काढलेले फोटो आपल्याला कधी मिळतच नाहीत. 1 तास उभं राहून पोरांची ट्रिप झाल्यावर फायनली गेस्ट आले. कॉलेज नेहमीच आवाक्या बाहेरची कामं करतं, कंसात लायकी बाहेरची. कॅपॅसिटी पेक्षा जास्त स्टुडंट बोलवल्यामुळे 1 तास खाली उभं राहिल्याचं दुःख एक होतं. त्यात आता बसायला जागा उरली नव्हती. गेस्टचं भाषण इतकं प्रभावी झालं का मी डायरेक्ट झोपूनच घेतलं. त्या भाषणाने मंद झालेल्या मेंदूला उत्तेजना देण्यासाठी दुसरीकडे येऊन प्रोजेक्टरवर मॅच लावली. यांना कॉलेज